असं आहे की मुळात ओबीसी सेल आणि ओबीसी वर्ग याचा महाराष्ट्रामध्ये जन्मच मुळात आदरणीय पवार साहेबांमुळे झाला। आदरणीय भुजबळ साहेबांच्या भूमिकेनंतर प्रयत्नानंतर जर आदरणीय पवार साहेबांनी मंडल आयोग लागू नाही केलं असतं या महाराष्ट्रामध्ये तर त्या मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्हाला कधी आरक्षण मिळालंच नसतं। त्यामुळे मुळात आमचा जो जन्म आहे, शोषित पीडित वंचित असलेले आम्ही जे लोक आहोत, आमचा जो जन्म आहे तो आदरणीय पवार साहेबांमुळे झालेला आहे। आणि आज आमचा हा जन्म, आमचं हे जीवन जर आदरणीय साहेबांसाठी जर सार्थकी नाही लागत असेल तर ते निरर्थक आहे। आणि म्हणूनच देशासमोर एक फार मोठी भयानक परिस्थिती असताना ओबीसीचा एक खूप मोठा लढा त्या ठिकाणी लढायचा आहे, तो अजूनही काही संपलेला नाही आहे। ओबीसीच्या आरक्षणाची खूप मोठी लढाई आहे जी लढायची आहे आणि ती आम्हाला आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखालीच लढायची आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचा राज्याचा प्रमुख, राज्य समन्वयक म्हणून मी, त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष ईश्वर बाळबुदे असतील महाराष्ट्राचे आणि इतर तमाम सहकारी या ठिकाणी साताऱ्यावरनं लोक आलेले आहेत, अमरावतीवरनं आलेले आहेत, धुळेवरनं आलेले आहेत, रायगड रत्नागिरीवरनं लोक आलेली आहेत, हे सगळे प्रदेश पदाधिकारी आहेत ओबीसी सेलचे। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आमचा राजीनामा आम्ही देत आहोत। आम्हाला पवार साहेब परत हवे आहेत। आम्हाला पवार साहेबांनी निर्णय मागे घेऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहावं खंबीरपणे, अशी आमची भूमिका आहे। आणि म्हणूनच भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर आम्हाला कोणी दिसतं या बहुजनांसाठी तर ते आदरणीय पवार साहेब आहेत। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी सामूहिक राजीनामा देत आहोत। महाराष्ट्रातल्या जवळजवळ साधारणतः 100 लोकांचा या ठिकाणी राजीनामा त्या ठिकाणी गेलेला आहे। जयंत पाटील साहेबांना त्या ठिकाणी मी प्रत पाठवलेली आहे, माझे अध्यक्ष ईश्वर बाळबुदे यांना देखील मी प्रत पाठवलेली आहे। त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये मी राहत असताना संपर्क मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांना देखील मी प्रत पाठवलेली आहे। आणि या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो की पक्षाने कुठलाही निर्णय घ्यावा, पक्षाचा उत्तराधिकारी प्रतिनिधी कोणी व्हावं, पण आदरणीय पवार साहेबांनी मात्र जी भूमिका आमच्या पाठीमागे कायम दिलेली आहे ती भूमिका कायम ठेवावी आणि आम्हाला पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम करायचं आहे। हमारा कहना इतना है कि हम जो शोषित पीड़ित वंचित हैं इस महाराष्ट्र में गए कई सालों से हम रहते हैं। हमारा जो जन्म है वो आदरणीय पवार साहब की वजह से हुआ है। हम लोगों को इस महाराष्ट्र में मंडल आयोग के माध्यम से जो आरक्षण लागू हुआ और उसके बाद में जो हमारा जन्म हुआ, हमारा निर्माण हुआ, वो पवार साहब की देन है। अगर पवार साहब नहीं होते तो ये ओबीसी को कभी भी आरक्षण नहीं मिलता या इस माध्यम से हमारा जन्म नहीं होता। और सिर्फ इसीलिए अगर हमारा जीवन जो पवार साहब के लिए अगर सार्थक नहीं रहता है तो वो निरर्थक है। इसलिए हम सब ओबीसी सेल के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूरे महाराष्ट्र प्रदेश के पदाधिकारी जो है आज यहाँ पर सामूहिक तरीके से आदरणीय पवार साहब के समर्थन में हम अपना राजीनामा दे रहे हैं, सिर्फ इसलिए कि हमें एक बहुत बड़ी लड़ाई, एक बहुत बड़ी जंग आगे लड़नी है। ओबीसी के आरक्षण की लड़ाई हो या जाति न्याय जनगणना की लड़ाई हो, आदरणीय पवार साहब के नेतृत्व में, आदरणीय पवार साहब के मार्गदर्शन में हमें ये लड़नी है। और सिर्फ इसीलिए हम सब लोग महाराष्ट्र के विविध पदाधिकारी ओबीसी सेल के हम सभी ने आज यहाँ पर इकट्ठा हमारा राजीनामा दिया है। हमने हमारा जो रेजिग्नेशन है वो यहाँ पर दिया हुआ है। हमारी सिर्फ यही मांग है कि आदरणीय पवार साहब जो है वो हमारी अंतिम लड़ाई में हमारे साथ रहें। हम उनके मार्गदर्शन में, हम उसके नेतृत्व में हमारी लड़ाई लड़ना चाहते हैं। बाकी पक्ष का जो निर्णय हो वो पक्ष ले, लेकिन हमारे पवार साहब उनके छत्रछाया में हम कायम लड़े। धन्यवाद। तकरीबन 100 के आसपास पदाधिकारी है महाराष्ट्र में से जिन्होंने इस वक्त राजीनामा दिया हुआ है। और इस राजीनामा की प्रत जो है हमने आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटिल जी, हमारे अध्यक्ष ईश्वर बाळबुदे साहब को भेजी हुई है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।